आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हे बरं आहे, आधी बोलवायचं आणि इथे आल्यावर असं डोळे बंद करून घ्यायचं. छोटे मालक तुम्ही? मला भास? हे अक्षरा, हा ग भास नाही, म्या करच आलोय. अहो जावई बापू, अहो नवरदेवानं असं हळद लावून बाहेर पडायचं नसतंय. ओ का आलात तुम्ही? अशुभाची सावली पडते हळदीच्या अंगावर. हे बघा, तुमच्या समध्यांचं म्हणणं बरोबर आहे, पण माझ्या होणाऱ्या बायकोला माझ्या संग काहीतरी बोलायचं आहे. मग त्यासाठी मी हळद आहे किंवा कसला कार्यक्रम आहे हे बघणार नाही. तिला कशाची गरज आहे ना हे आधी बघणार. पोरा, तुझं समज बरोबर आहे, पण समाजाचे बी काही चालरीती असतात, त्याला सांभाळायला लागतं. माझ्या भावाचं बी काय चुकलं नाही. आता ही उष्टी हळद त्याच्या बायकोसाठी द्यायला आलाय ना मग. बारक्या, काय झाली का हळद लावून? अरे पोटा पाण्याचं बघा, इथं भुका लागल्या ती. बारक्या, चल आज सोय केली तुझी, चल. अक्षरा, आता सांग, काल काय मागितलंस देवाकडे? ऐका ना, इथे नको, आपण दुसरीकडे जाऊन बोलूया ना. ठीक आहे, तू म्हणशील तस. सांग, कुठे जाऊया? मी सांगितलं ना, मी लवकरच भेटेन तुला. हा, येस, आय प्रॉमिस. छान, मस्त. तू बस हा इथे फोनवर गुलू गुलू बोलत. तिथे बाहेर काय आग लागलीये, कोण कुणाच्या मागे हळद खेळतय, काय चाललंय, तुला काही पत्ते आहे का? नक्की काय झालंय? त्या अक्षराला म्हणे सुंदरशी बोलायचे, आणि तो बी मजनू उष्टी हळद द्यायची म्हणून लगेच तिच्या मागे धावला. काय? वय हे बघ अक्षरा, इकडे कोणीच नाही. बोल, तुला काय बोलायचं आहे? मला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय तुम्हाला. मी देवाकडे हे मागितलं की आयो शर्वरी, तू आलीस होय? ताई, तुला आणि तुझ्या छोट्या मालकांना लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. काय अक्षरा, कसं वाटलं सरप्राईज?
खुश ना? अगं तुझं लग्न आणि शरू हॉस्पिटलमध्ये मला नाही बघवलं. अरे पण अश्विन, तूच म्हणला होतास ना शर्वरीला आरामाची गरज आहे, तिला त्रास नको व्हायला, आणि तूच तिला हॉस्पिटलमध्ये इथं घेऊन आलास होय. हो, मीच घेऊन आलो. कारण मला असं वाटलं की शरूला स्वतःच्या लग्नात एन्जॉय नाही करता आलं. ऍटलिस्ट तिच्या लाडक्या बहिणीच्या लग्नात तरी ती एन्जॉय करेल. अक्षरा, अगं बोल काहीतरी. मी शरूला इथे घेऊन आलो, मला वाटलं तुला आनंद झाला असेल, पण तू तर काहीच बोलत नाहीये. अरे अश्विन, काल अक्षरानं देवाकडे काय मागितलं ना ते सांगायला मला ती इथं घेऊन आली ती बघ, आणि तितक्यात तुम्ही आलात. अरे बापरे, तुम्ही अजून तिथेच अडकलायत का? हा. अक्षरा, आता आम्हालाही सांग, तू देवाला नक्की काय मागितलंयस? सांग ना. बघ, आता बहिणीचं तरी ऐक. तुम्हीच मला 7 जन्म पती म्हणून मिळावेत, हेच देवाकडे मागितले. अरे सेम इयर अक्षरा, माझंही बुकिंग झालंय हा 7 जन्माचं. मला ही 7 जन्म जोडीदार म्हणून शरूच मिळावी. किती नाटकं करतोय हा, पण मी काहीच करू शकत नाही. खूप घुसमट होते, काय करू काही सुचतच नाहीये. आजचा हळदीचा कार्यक्रम लय भारी झाला. आता उद्याचा लग्नाचा दिवस झक पार पडला म्हणजे माझा जीव मोकळा होईल. अरे या या या, तुमचीच वाट बघतोय. या तुम्ही अचानक? अगं तुझ्या मैत्रिणीच त्यासनी बोलवायला ग, म्हणून आज बोलवले. त्यासनी रुकवत लावून घ्या. या आता लगीन आहे म्हणल्यावर लगीन खरं वाटायला पाहिजे का ना ग? अरे तुम्ही उभ्या का? या या आत या. हाय.